अध्याय 5. वेताळावर जयप्राप्ती. मच्छिंद्रनाथांनी हिंगुला देवीचे दर्शन घेतले. देवीचे दिव्य दर्शन घेताना त्यांचे हृदय भरभरून आले. त्यानंतर ते एका अरण्यात गेले. ते अरण्य अतिशय घनदाट होते. त्या अरण्याचे नाव होते बार मल्हार. त्यांनी त्या घनदाट अरण्यातच विश्रांती घेणे पसंत केले. त्यामुळे ते तेथे झोपले. त्यांना अचानक एक भयानक मोठा आवाज कानी पडला. या आवाजामुळे ते सावध झाले. अनेक दिवट्या पण त्यांना दिसल्या. मच्छिंद्रनाथांच्या मनात आले की भूतावळ नक्कीच उठलेली आहे. त्यामुळे आपण आपल्याजवळ असणाऱ्या सामर्थ्याने त्यांना प्रसन्न करून घेऊया. त्यानंतर त्यांनी स्पर्शास्त्राची योजना आखली. हे स्पर्शास्त्र मच्छिंद्रनाथांना अंबामातेकडून प्रसाद रूपाने मिळालेले होते. या दिव्य अस्त्रामुळे सर्व भूतावळ जिथल्या तिथे अडकून राहिली. त्यांच्या सर्व हालचाली बंद झाल्या. ती सर्वच्या सर्व अकराळ विक्राळ भूते एकाच ठिकाणी खुंटून राहिली होती. या सर्व गोष्टींमुळे ती भूते वेताळाला भेटू शकली नाहीत. अजूनपर्यंत भूते नेहमीप्रमाणे भेटावयास का आली नाहीत असा प्रश्न वेताळाच्या मनात उपस्थित झाला. तो वेताळ इकडून तिकडून येरझाऱ्या घालू लागला. दुसऱ्या भूतांना त्याने ती भूते का आली नाहीत याची चौकशी करण्यासाठी पाठविले. वेताळाची आज्ञा शिरोधार्य मानून 5-6 भूते चौकशी करावयास निघाली. अरण्यात आल्यानंतर त्यांनी भूतांची गंमत पाहिली. त्यांच्यापैकी एकाने हळूच त्या भूतांजवळ जाऊन विचारले की हा सर्व पराक्रम कोणी केला आहे. अडकून बसलेल्या सर्व भूतांनी सर्व हकीकत सांगितली. त्या दुसऱ्या भूतांनी त्या सिद्ध योगी पुरुषाची शोधाशोध करण्यास सुरुवात केली. अरण्यात त्यांना मच्छिंद्रनाथ दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर सूर्यासारखे तेज होते आणि हनुमानाप्रमाणे सुंदर शरीरयष्टी होती. ती भूते मच्छिंद्रनाथांजवळ गेली आणि त्यांच्याजवळ त्यांनी प्रार्थना केली की हे योगीराज, हे ज्ञानीराज, ही सर्वच्या सर्व भूते पतित आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना सोडून द्या. त्यानंतर ती आपल्या कामास प्रयाण करतील. मच्छिंद्रनाथांना त्या दुसऱ्या भूतांबद्दल जरा कुतूहलच वाटले. त्यांनी त्या भूतांना विचारले, ही सर्वच्या सर्व भूते जमिनीला एखाद्या वृक्षाच्या मुळाप्रमाणे खिळून राहिलेली असता तुम्ही मुक्त वावर कसा काय करत आहात? स्पर्शास्त्राचा प्रभाव तुमच्यावर कसा बरे पडला नाही? ती भूते म्हणाली, हे जती, ही खिळून बसलेली भूते नियमित प्रमाणे वेताळास भेटावयास येतात. नेमकी ती आजच आली नाहीत. त्याचा शोध घेण्यासाठी आम्हाला वेताळाने येथे धाडले आहे. तरी कृपया त्यांची सुटका करावी, म्हणजे ती सर्वजण नित्यक्रमाप्रमाणे वेताळास नमस्कार करण्यासाठी जातील. मच्छिंद्रनाथ त्या भूतांना म्हणाले, कोण आहे तो तुमचा वेताळ? त्याला जाऊन सांगा की भूते आज काही तुमच्याकडे येणार नाहीत. मी त्या भूतांना मुळीच सोडणार नाही. मला या भूतांद्वारे त्या वेताळाचे सामर्थ्य तरी पाहायला मिळेल. मोठा आला आहे शक्तिवान. त्याला म्हणावे, हिम्मत असेल तर ये माझ्याशी युद्ध करायला. हा निरोप ऐकून ती सर्व भूते वेताळाकडे गेली. वेताळाला तिथल्या परिस्थितीबद्दल सर्व कल्पना दिली. तसाच निरोप सुद्धा सांगितला. निरोप ऐकल्यावर वेताळाचे डोळे रागाने लालेलाल झाले. तो सिंहाप्रमाणे चवताळून उठला. त्याने मच्छिंद्रनाथांशी युद्ध करण्यासाठी सर्व देशातील भूतांना येण्याची आज्ञा दिली. सर्व भूते आली. त्यांना सर्व काही कल्पना दिली. त्यानंतर वेताळ आपल्या प्रचंड भूत सैन्यासह शरभतीरी आला. तेथे त्या सर्व भूतांनी आपापले खेळ खेळून गोंधळ माजविला. मच्छिंद्रनाथांनी या सर्वांची खोड मोडण्याचे ठरविले. त्यांनी भस्मावर मंत्रप्रयोग करून ते भस्म ठेवले आणि भस्म सामर्थ्य पाहू लागले. त्यानंतर त्यांनी वज्रास्त्र मंत्राचा उपयोग करून एक रेघ ओढली आणि मस्तकावर वज्रशक्ती धरली. या वज्रशक्तीचा प्रभाव प्रचंड होता. या वज्रशक्तीमुळे भूतांना मच्छिंद्रनाथांजवळ जाता येईना. त्यामुळे सर्व भूतसेना रागाने लालबुंद झाली. त्यांनी मोठमोठे विशाल वृक्ष, विशाल पर्वत मच्छिंद्रनाथांवर
एखाद्या चेंडूप्रमाणे टाकण्यास सुरुवात केली, पण मच्छिंद्रनाथांवर कशाचाच प्रभाव पडला नाही. मच्छिंद्रनाथ शांतपणे उभे होते. शांतपणे उभे राहून भूतांचा सर्व खेळ आनंदाने हसत हसत पाहत होते. त्यामुळे भूते आणखीन चवताळली. त्यांनी आपल्याकडील सर्व शस्त्रास्त्रांचा मच्छिंद्रनाथांवर वापर करून पाहिला, पण सर्व काही व्यर्थ गेले. अशा या दिव्य अवतारी पुरुषावर भूतांचा प्रभाव काय पडणार बरे? मच्छिंद्रनाथांनी सर्व भूतांना एका जागी बंदिस्त करून टाकले. त्याचवेळी पिशाच्यांच्या अष्टनायकांपैकी सप्तनायक मच्छिंद्रनाथांचे पाय जोरजोरात ओढण्याचा प्रयत्न करू लागले. ते सप्तनायक म्हणजे झोटिंग, खेलवा, बावरा, महम्मदा, मुंजा, महिषासूर आणि धुळोवान होत. या सप्तनायकांकडे अफाट सामर्थ्य होते. मच्छिंद्रनाथांनी सावधान होऊन सर्व दिशांना वज्रास्त्र पाठविले आणि दानवास्त्राचा वापर करून सप्त दानवांची निर्मिती केली. हे 7 दानव कोण होते बरे? मृदू, कुंभक, मरु, मलिमळ, त्रिपुर, मुचकुंद होय. या सप्त दानवांमध्ये आणि त्या सप्त पिशाच्य नायकांमध्ये घनघोर युद्ध झाले. संपूर्ण 1 दिवस हे घनघोर युद्ध सुरू होते. त्या सप्त दानवांची थोरवी काय वर्णावी? त्यांनी त्या 7 भूतनायकांना अतिशय विदीर्ण केले, त्यांना अर्धमेले केले. त्यामुळे ते सप्त भूतनायक अदृश्य झाले. वेताळाचा अभिमान तरी सुद्धा काही केल्या कमी होत नव्हता. त्यामुळे मच्छिंद्रनाथांनी वास्तव शक्तीचा वापर करून वेताळास बेशुद्ध केले. वेताळ पण युद्ध करून दमला होता. त्याची सर्व शक्ती क्षीण झाली होती. त्यामुळे तो मच्छिंद्रनाथांना शरण गेला. वेताळासमवेत सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथांजवळ प्रथम क्षमा मागितली आणि नंतर प्रार्थना केली. हे योगीराज, तू आमचे प्राण हरण करू नकोस. आम्हा सर्वांना प्राणदान दे. आमच्या सर्वांचे प्राण वाचवलेस तर तुझ्या कीर्तीचा सुगंध, फुलाचा सुगंध वारा जसा सर्वत्र पसरवतो तसा आम्ही पसरवू. तुझ्या यशाची यशोगाथा सर्वत्र पसरवू. ज्याप्रमाणे सर्वांना भयभीत करणाऱ्या यमदेवाजवळ यमदूत आहेत, जगाचे पालनपोषण करणाऱ्या लक्ष्मीपती श्रीहरी विष्णूजवळ विष्णुदूत आहेत, त्याचप्रमाणे आम्ही तुझे दूत बनून राहू. तुम्ही सांगाल ती आज्ञा शिरोधार्य मानून वागू. मच्छिंद्रनाथांनी भूतांची ती विनंती मान्य केली आणि शाबरी विद्येच्या कवित्वाबद्दल सांगितले. त्यातील मंत्रांबाबत सांगितले आणि तो मंत्र पाठ करण्यास सांगितले. त्यानंतर सर्व भूतांना वश करून विमुक्त असराने त्यांना मोकळे केले. मोकळे झाल्यानंतर योगीराज, ज्ञानीराज, मच्छिंद्रनाथ की जय असा जय जयकार करीत मच्छिंद्रनाथांना सर्वांनी साष्टांग नमस्कार केला. प्लीज सबस्क्राईब माय YouTube channel सहज बोध. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.